हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? परत एकदा वेलकम बॅक. तर आज आहे कोणता डे? आज वेडनेसडे, सॅटर्डे. एवढं कामामध्ये बिझी होतो की मी डेज पण विसरली कोणता डे. तर आज आहे सॅटर्डे. मी जस्ट घरी आली, म्हणजे लवकरच आली थोडं घरी, 6:30 पर्यंत घरी आली. पण एवढी थकलेली काय, म्हणजे मार्केटमध्ये गेली, थोडंसं शॉपिंग वगैरे केली, काही शूट नाही करता आलं. पण म्हटलं जसं आपण परत आता थोडे वीक्सचे पार्ट्स टाकू, कसा काय शेड्यूल असतो. तर मी घरी आली, थकली होती, बसलेली वगैरे. मग त्याच्यानंतर जेवण बनवलं आणि जेवण बनवता आता झालेत ऑलमोस्ट 9:30. आणि आता अक्षरशः झोप पण येते, कारण की उद्या सकाळी परत 6ला उठायचे. संडेला बसेस वगैरे नसतात, तर लवकर उठायचे आणि आता झोप पण येते. आणि आता जेवण वगैरे बनवलं आहे. काल पण मी फणसाची भाजी बनवलेली, जसं माझ्या नवऱ्याने बनवलेलं. कोणतं ते सावजी चिकन का, आय डोंट नो, मी जर रॉंग प्रोनाऊन्स करते तर सावजी चिकनचा मसाला बनवलेला आणि मी त्याच्यातच फणस बनवलं होतं. तेच कसं खाल्लं आमच्या दोघांनी. आणि आता मस्तपैकी मला सांगितलेलं डाळ भात बनवू, असं खाल्ल्याशिवाय वाटत नाही. तर बनवलं डाळ भात, भाजी आणि चपाती मी दाखवते. म्हणजे ना असं आय डोंट नो, म्हणजे मोस्ट ऑफ दी कपल्स वगैरे सेपरेट राहत असतील. एव्हरीवन हॅज देअर ओन स्ट्रगल. बट इकडची लाईफ खरंच एकदम अशी वेगळी. म्हणजे एक ॲटलिस्ट थोडं तरी बरं वाटतं की चल बाबा, आपले रिलेटिव्ज आहेत आजूबाजूला, किंवा एक सासरची माणसं आहेत किंवा माहेरची माणसं आहेत, असं काय असतं. पण इकडे ना असं काहीच नाही आहे. कधी ना एकदम असं एकटं वाटतं. बट असं वाटतं काय करायचं आहे, जाऊ दे, चला काय नाही. बट एक गोष्ट चांगली, इकडे ना माणूस कामामध्ये बिझी राहतं ना, तर दिवस कसा निघून जातो पटकन समजत नाही. तर आणि हा जर एक गोष्ट मागे तुम्हाला काहीतरी गोल्डन दिसत असेल, तर मी कालच असं स्टिके मॅक्समध्ये गेलेली, तिकडून आणलं मी हिमालयन सॉल्टचा लॅम्प. आणि तो इतका गोड आहे ना, म्हणजे एवढूसाच आहे, फार स्वस्त भेटला मला इकडच्या प्राईसप्रमाणे. आणि म्हणजे जेव्हापासून त्याला कालपासून लावले ना, इट फील्स रिअली गुड. आणि तो स्पेशली कॉर्नर असा पूर्ण असा एक ब्लूम झाल्यासारखं वाटतं, दाखवते. तर तो आहे मागे छोटासा. आणि जेव्हा लाईट बंद करतो ना, तेव्हा तर अजून छान वाटतं एकदम. हे एक नवीन कलेक्शन ॲड झालं आता लॅम्पमध्ये. आणि अजून एक कोणता तरी एक लॅम्प आहे, मला तो घ्यायची खूप इच्छा आहे. बट इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. काय माहिती, जेव्हा घेईल ना मी त्याचं नक्की स्पेशल व्लॉग अपलोड करेल. मी त्याचं नावही नाही सांगणार आहे, बट होपफुली लवकरच घेईल. आणि इकडे थोडंसं हे देवा पिसलेली पण हे झालं आहे, म्हणजे हे पण कट करावं लागेल. झाडांकडे पण म्हणजे बघायला पण वेळ नसतो जास्त. चला तर मग जेवते आता. पहिले जेवण दाखवते मी काय बनवलं आहे आज. खुश होणार आहे अम्मा एकदम बघून. जेवायला बनवलं आहे मी आज कोबीची भाजी मस्तपैकी, ग्रीन पीस टाकून, भात, आणि मस्तपैकी माझ्या मम्मीच्या स्टाईलची डाळ. आणि इकडे मस्त तूप लावलेली चपाती. आणि इकडे माझं ताट रेडीच होतं आता. मस्तपैकी ताट रेडी आहे माझं, बघू टेस्ट करून. ॲक्च्युली विचार तर होता मी एवढी थकलेली की बाहेरूनच ऑर्डर करेल. अम्मा बोलला होता बाहेरून ऑर्डर कर, पण म्हटलं नको बाबा, आपलं घरचं जेवणच चांगलं असतं. आणि बाहेरच्या जेवणाची ना काही टेस्टच लागत नाही. लेट्स सी. टू गुड. भाजी थोडी सॉल्टी झाली वाटतं, बट स्टील व्हेरी नाईस. हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ना पहिलं तर बोलायचं, बापरे आज इतकं सुंदर वेदर आहे ना, म्हणजे मी सांगू नाही शकत. म्हणजे इतक्या दिवसाने असा कडकडीत ऊन पडले आणि असा सूर्य दिसतोय मस्तपैकी. एवढं कडक ऊन ना, म्हणजे आता तर बोललं जाऊ शकतं इट्स अ बिगिनिंग ऑफ समर ॲक्च्युअलमध्ये, असं फील होतं एकदम. आणि मी आज कामावर नाही चालली आहे. आता वाजलेत ऑलमोस्ट 3 आणि मी चालली आहे मस्तपैकी जिमला. कारण की मी खूप मनावर तर घेतलं आहे जिमला जायचं. बघू, मोस्टली रोज तर जायचा प्लॅन आहे, बट एक दिवसाआड. आज सुट्टी आहे, मी सुट्टीच्या दिवशी जिमला जात नाही. पण म्हटलं नको बाबा, जाऊया जिमला. वर्कआउटचं ब्रेक नको करायला, रुटीन आहे ते. मग चालली आहे जिमला. आणि बघू आज संध्याकाळी कुठे फिरायला जायचं तर प्लॅन नाही. म्हटलं सी कसं काय.
तर आता वाजलेत 6 आणि मी गेली होती ऑलमोस्ट 3ला. आता चालली आहे घरी मी. कारण त्यामध्ये इकडे पाहू शकतात सामान आहे आणि प्लस जिमला गेली. जिमवरून आल्यानंतर ऑन द वे ग्रॉसरी पिकअप केली. त्याच्यानंतर मी नेल्स सॅलॉनमध्ये गेलेली आज नेल्स बनवायला आणि खरंच फार छान नेल्स बनवलेत. कोणतं शॉप होतं ते पण शेअर करेल यामध्ये जर कोणाला पाहिजे तर. बिकॉज ह्या पहिला पण मी एका इकडचंच नॉर्मल सॅलॉनमधून केलं बट इट वॉज नॉट गुड. हे म्हणजे मी इंडियाला जसे नेल्स केले होते त्यापेक्षाही सुंदर झालेत. आणि थोडंसं पिकअप केलं कॉफी वगैरे सर्वांना भवनमधून आणि आमचा लंच आता होणार आहे 6 वाजता. आणि आता चालली आहे घरी. हॅलो सर्वांना. तर आज आहे वेनसडे आणि आता ब्लॉगला सुरू करते. आता वाजले ऑलमोस्ट 7:30 असं सिल्फर्डला गेलेलो आम्ही आणि आता चाललो आम्ही. आमच्या इकडे गणेश मंदिर आहे कोणतं तरी आणि आमची जी बाजूची आंटी आहे ती आज खास इन्व्हिटेशन द्यायला आलेली मॉर्निंगला की महाशिवरात्रीचा मोठा होम आहे तिकडे, प्लीज कम. म्हणजे तुला माहिती आहे ना मी जात असते तर मी पण घरी आहे. तर आता आम्ही शोधतो ते मंदिरच. मंदिर तर भेटत नाही बघू, बट भेटलं जर मला काही कॅप्चर करता आलं ना तर नक्की मी ते इन्क्लूड करेल ब्लॉगमध्ये. आणि जाम थंडी आहे खूप. शशिर्वर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं जय 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 गणपति देवा गजानन हे गणपति देवा जय 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 शिवाय शिवाय नमः. सो जस्ट घरी आलो आम्ही. म्हणजे वेळ झाला, अराउंड गेलो तो 7ला, आलो 10:30 पर्यंत. जेवलो वगैरे. इतकी थंडी होती बाहेर काय मला म्हणजे यायच्या वेळी पण शूट नाही करता आलं. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज व्हेरी नाईस. आणि आता चालली आहे झोपायची तयारी कारण की उद्या जायचे कामावर. आणि बाकीचं अपडेट देते तुम्हाला उद्या काय कसं होतं ते. तर ह्यानंतर काही जास्त शूट नाही करता आलं. आणि हा सीन आहे 5:30चा ज्यावेळी मी कामावरून सुटलेली जस्ट मस्तपैकी सूर्य मावळत होता. तर म्हटलं थोडं कॅप्चर करू. बट ह्यानंतर काय ब्लॉग कंटिन्यू नाही करता आला कारण की नंतर मी थोडं गार्डनमध्ये वगैरे गेली. बट आय होप हा ओव्हरऑल छोटासा ब्लॉग तुमच्या सर्वांना आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकर नवीन ब्लॉगमध्ये.